नमस्कार. आज आपण गणपती बाप्पासाठी अगदी झटपट तयार होणारे इन्स्टंट मोदक करणार आहोत. अगदी मोजक्या साहित्यात ही रेसिपी तयार होते व घरातील लहान मुलं देखील हे बाप्पासाठी प्रसादाचे मोदक बनवू शकतात. त्यासाठी इथे मी 1 वाट्या डाळ घेतला आहे. याला फुटाण्याची डाळ देखील म्हणतात. आता ही डाळ आपल्याला 1 वाटी घ्यायची आहे. वजनी म्हणाल तर ही 50 ग्रॅम डाळ आहे. आता ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची आहे व छान अशी होईल तितपत आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. आता पीठ तयार झाले की अजिबात चाळून घेण्याची गरज नाही. पीठ थोडे रवाळ राहिले तरी दाताखाली आले की छान लागते. त्यात आता पाव वाटी इथे मी गुळाची पावडर घालून घेत आहे. तुमच्याकडे गुळाची पावडर नसेल तर तुम्ही गुळ हा बारीक चिरून किंवा किसून पाव वाटी घालायचा आहे. त्यानंतर पाव वाटी इथे मिल्क पावडर घातली आहे. तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही पाव वाटीऐवजी अर्धा वाटी गुळाचा वापर करायचा आहे, म्हणजे गोडाचे प्रमाण बरोबर होईल. त्यानंतर पाव वाटी इथे मी खोबऱ्याची पावडर घातली आहे. तुम्ही सुकं खोबरं किसून देखील पाव वाटी घालू शकतात. त्यानंतर ड्रायफ्रुट्सचे तुकडे घातले आहे व यानंतर आपल्याला यात पाव चमचा वेलची पूड घालायची आहे. आता या ठिकाणी एवढे साहित्य आपल्याला लागणार आहे व त्यानंतर सगळ्यात शेवटी इथे मी 4 ते 5 चमचे साजूक तूप घेतले आहे. परंतु थोडे थोडे तूप घालतच आपल्याला हे मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे. आपण 2 चमचे तूप घालून हे मिश्रण फिरवून घेतले आहे. मिश्रण जोपर्यंत आपल्याला परफेक्ट तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला थोडं थोडं तूप घालत मिक्सरला फिरवायचं आहे. अशा पद्धतीने तूप घालून मिश्रण मिक्सरला फिरवलं की छान असं बाइंडिंग होतं व पटकन आपले मोदक वळले जातात. इथे आपण साधारण 5 चमचे छान असं तूप घालून हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलं आहे. इथे तुम्ही बघू शकतात छान अशी कन्सिस्टन्सी आली आहे व लाडू वळला जात आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता मोदकाचं आपलं सारण तयार झालं आहे. आता मोदकाचा साचा आपल्याला घ्यायचा आहे. त्याला थोडंसं तूप लावून घेणार आहोत. अशा पद्धतीचे हे इन्स्टंट मोदक तुम्ही मुलांना बनवायला सांगा. त्यांना फार आवडेल. कुठल्याही प्रकारचा गॅस न लावता व अगदी 5 मिनिटात तयार होणारे हे मोदक बाप्पाला नक्कीच फार आवडतील. आता साच्याला आपण तूप लावून घेतलं आहे. आता अशा पद्धतीने आपण साच्यात हे मिश्रण भरून घेणार आहोत. तुम्ही हे मोदक तयार करत असताना मध्ये ड्रायफ्रूटची स्टफिंग देखील भरू शकतात, परंतु यात मी ड्रायफ्रुट्स हे सारण तयार करतानाच केलं आहे. त्यामुळे यात मी डायरेक्टच अशा पद्धतीने सर्व मिश्रण भरून घेत आहे. अशा पद्धतीने दोन्ही बाजूने मिश्रण भरलं की आपल्याला साचा हा बंद करायचा आहे व राहिलेलं एक्स्ट्राचं मिश्रण काढून घ्यायचं आहे व अशा पद्धतीने बोटाच्या साह्याने दाबत आपल्याला मोदक सेट करून घ्यायचे आहेत. अगदी छान असं दाबून हे मिश्रण भरायचं आहे, म्हणजे मोदकाला छान आकार येईल. अशा पद्धतीने सर्व बाजूंनी कडा आपण छान असं मिश्रण काढून घेतलं आहे व तुम्ही बघू शकतात अगदी छान असे आपले परफेक्ट मोदक तयार झाले आहेत. निघताना देखील अगदी अलगद निघतात व तुम्ही आकार बघू शकतात. अगदी सुरेख असे बाप्पाला आवडतात ते मोदक तयार झाले आहेत. अगदी 5 मिनिटात हे छान असे मोदक तयार होतात. त्यानंतर एका वाटीत मी डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे. तुम्ही इथे नसेल तर खोबरं देखील मिक्सरला बारीक फिरून घेऊ शकतात. अशा पद्धतीने प्रत्येक मोदक आपण या खोबऱ्याच्या पावडरमध्ये बुडवून घेणार आहोत. अगदी दिसायला छान हे मोदक दिसतं. तुम्ही डेसिकेटेड कोकोनट ऐवजी खसखसाचा देखील वापर करू शकतात. अगदी थोडीशी खसखस आपल्याला भाजून घ्यायची आहे व अशा पद्धतीने मोदक खसखसमध्ये बुडवून घेतला तरी देखील अगदी छान लागतं. आता या ठिकाणी प्रत्येक मोदक आपण छान असं या खोबऱ्याच्या पावडरमध्ये बुडवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता दिसायला अगदी सुरेख असे हे आपले मोदक दिसत आहेत. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व तुम्हाला रेसिपी आवडली तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा. अशा पद्धतीने एवढ्या साहित्यात आपले 21 मोदक बाप्पासाठी तयार झाले आहेत. तुम्ही बघू शकता आकार किती सुरेख आला आहे. टेक्स्चर अगदी छान आले आहे व खोबऱ्यामुळे अतिशय सुरेख असं हे मोदक दिसत आहे. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी अस्सल गावरान या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.